नेवासा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडून कार्यकर्त्यांना फसवण्याचा, राजकीय बळी देण्याचा घाणेरडा खेळ सुरू असून शनी-शिंगणापूर विश्वस्त निवड हा त्यातीलच एक भाग असल्याने यामागील गौड बंगालाचा खुलासा योग्य वेळ येताच करण्याचे आश्वासन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाला घवघवीत यश मिळाल्याबद्दल तालुक्यातील मतदारांचे आभार तसेच नूतन सदस्यांच्या सत्काराची जाहीर सभा नेवासा येथील ग्रामपंचायत चौकात संपन्न झाली. यावेळी उपस्थित विराट जनसमुदायासमोर श्री गडाख बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी बाजीराव मुंगसे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार पाटील यांनी केले. यावेळी प्रशांत गडाख, सुनीताताई गडाख, सुनील गडाख आदी मान्यवर आणि नेवासा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गडाखांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाने घवघवीत यश मिळवल्याबद्दल या पक्षाचे संस्थापक ॲडव्होकेट सतीश पालवे यांनी या पक्षाची धुरा आता गडाख यांनीच सांभाळावी असा आग्रह धरला. त्याप्रमाणे पक्षाचे सचिव भाऊसाहेब मोटे यांनी गडाख यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज इथे यायचं माझं मुख्य कारण सांगतो. आज इथे मी काय आलो, आता मी तिकडे जिल्हा परिषद होतो रिझर्व्ह गटात, माझा अल्पशा मताने पराभव झाला. पण माझा पराभव तुमचं यश इतकं सैराट होतं की माझा पराभव त्या तुमच्या विजयात राहून गेला. लोक मला विसरून गेले, कोण पडले कोण आलं काही करायला. लोक फक्त म्हणायचे तुमच्या पेपरला हातभर बातम्या आल्या, क्रांतिकारी लोकांना वाटलं सतीदार काय, अरे मला आपला पक्ष आलाय सगळा. आणि मग मी म्हणतो मला तुमची काय करायचे, मी चालून यावं मला तुम्ही पाहिलं. आणि म्हणून मी लगेच आपलं देवाचं धरलं. आणि आज या ठिकाणी येण्याचं कारण सांगतो. तर मी तुम्ही मला घरात आले, लोक म्हणले अरे बाबा घरात आले म्हणजे काय, घरात निघून द्या परत. तुला माहित नाही म्हणलं घराला डेंजर आहे, अमित शहाला सुद्धा देवाशी आणू शकता एवढी ताकद. पाहिलं मला आवड झालं होता येईल. परत जर घरा गेलं आपल्या परत काय परत आमचं एसटीने फिरणं चालू बे. पण मी ठरवून टाकलं, पण मी बी घराचं डेंजर. आता मी असा निर्णय की क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं अध्यक्षपद हे तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत मी हे व्यासपीठ सोडणार नाही. आमचा लढा आमचे नेते म्हणून आपण शंकरराव गडाख साहेबांना पुढे यावं अशी तुम्हाला मी विनंती करतो. मी ज्ञानेश्वर माऊलींच्या साक्षीनं सांगतो, हा सतीश पालवे तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. फक्त तुम्ही क्रांतिकारी दुसरा खांद्यावर घ्या. यावेळी बोलताना गडाख यांनी विखे, घुले, अभंग, मुरकुटे यांच्यावर घणाघाती टीका केली. आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडताच उघड होऊन प्रचारासाठी अवघा 8-10 दिवसांचा कालावधी मिळूनही आणि चिन्ह नवीन असूनही सुज्ञपणा तसेच एकी दाखवून क्रांती घडविल्याबद्दल गडाख यांनी तालुक्यातील मतदारांना सलाम करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. मला म्हणायला लागले की मी सोनईचा औरंगजेब आहे. सोनईचा औरंगजेब. आता भाऊ जरा जपून बोला. मला जर तुम्ही औरंगजेब म्हणायला लागले, मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही दुसरे लोक मला पण तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही जर म्हणायला लागले की मी औरंगजेब आहे तर तुम्ही दुसरे बाजीराव तुम्हाला शोधून दिसत नाहीत का? जे 3 वर्षामध्ये ज्ञानेश्वर कारखान्याचे 70 कोटी रुपये तुम्ही थकवलेले आहेत. मी जाहीरपणे सांगू इच्छितो की आता जरी ही लढाई आपण जिंकली परंतु मी तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत ते 70 कोटी रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार. शनेश्वर देवस्थानच्या निवडणुकीमध्ये देखील तिथं निवडणूक नव्हती, नियुक्ती होती. सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांचं होतं. हे स्वतः लोकप्रतिनिधी असताना काय झालं की बाळासाहेब मुरकुट्यांचा एकही माणूस त्याच्यात आला नाही. सांगू का? आज सांगत नाही, परंतु वेळ आल्यानंतर मी हे नक्कीच जगापुढे तालुक्यापुढे जाहीर करणार आहे. म्हणून आता नगर पंचायतीची निवडणूक नेवासा शहरामध्ये येऊ घातलेली आहे. विश्वासघात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जो
समोर नेवासा तालुक्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून सुरू आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे भावी उमेदवार आहेत त्यांना मी फक्त एकच या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही जरा हुशारीने या निवडणुकीमध्ये उतरा. आमदार मुकुट्यांच्या ताकदीवरती तुम्ही जर उतरणार असाल तर स्वतःचा घात करून घ्या. मी जाहीर आवाहन तुम्हाला देतो की तुम्ही रात्री 12 वाजता मला बोलवा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना सामोरे जायला मला सांगा. मी अर्ध्या रात्री तयार आहे ही निवडणूक तुम्हाला जिंकून दाखवा. म्हणून आता नेवासा शहरातल्या मतदारांना मला विनंती करायची आहे. नेवासा तालुक्याने कौल दिलेला आहे, खरा कौल दिलेला आहे. आता तुमची बारी आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत जर तुम्ही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडून दिलं तर या नेवासा शहरामध्ये परत एकदा नवीन जोमाने विकास कामं आम्ही करू हा शब्द मी नेवासा शहराला देऊ इच्छितो. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.